नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. सुरुवातीलाच बातमी आहे विधान परिषदेसंदर्भात. नाशिक विधान परिषदेसाठी मनधरणी सुरूच आहे. प्रसाद हिरे आणि गोकुळ गीते यांनी अर्ज मागे घेतलेले नाहीत. गिरीश महाजन आणि उदय सामंतांकडून गोकुळ गीतेंना विनंती केली आहे. अर्ज मागे घेण्यासाठी गोकुळ गीतेंना विनंती या दोनही नेत्यांकडून करण्यात आली आहे. मात्र गोकुळ गीते यांनी अद्यापही अर्ज मागे घेतला नाहीये. गणेश गीतेंचा जो फॉर्म होता तो देखील मागे गेलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 फॉर्म जे होते ते देखील मागे गेलेले आहे. मालेगावचा एक जो फॉर्म होता तो देखील मागे गेलेला आहे. आता 2च फॉर्म शिल्लक आहेत. त्याच्यामध्ये गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे. तर सकाळपासून मी 2दा प्रसाद हिरेंशी बोललो. संध्याकाळच्या टप्प्यामध्ये प्रसाद हिरेंना स्वतः दादाजी भुसे जे नंदुरबारच्या दौऱ्यावर आहेत ते स्वतः त्या ठिकाणी भेटणार आहे. आणि मी देखील स्वतः गोकुळ गीतेंशी फोनवरनं संपर्क साधून मी देखील त्यांना विनंती केलेली आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडलेत. किरण, प्रसाद हिरे आणि गोकुळ गीते यांनी अद्यापही अर्ज मागे घेतला नाहीये. वरिष्ठांकडून मनधरणी सुरू आहे. गिरीश महाजन, उदय सामंत यांच्याकडून मनधरणी सुरू आहे. काय नेमका घडतंय? कालच्यासारखंच आज सुद्धा वेगवेगळ्या ज्या घडामोडी आहेत ते नाशिक विधान परिषद जागेवरनं हे नाशिकमध्ये घडताना आपल्याला बघायला मिळते. आज सकाळपासून गिरीश महाजन आणि उदय सामंत हे दोघंही नाशिकमध्ये आहेत. दोघांकडनंही गोकुळ गीतेंची जे एकूणच जे उमेदवारी हे मागे घेऊन नरेंद्र तरडेंना पाठिंबा द्यावं अशा पद्धतीचे प्रयत्न सुरू आहेत. पण अद्याप गोकुळ गीतेंनी आपली जी भूमिका आहे ती निवडणूक लढण्यावरती ठाम हे एकूणच ठेवलेली आहे. आणि संध्याकाळपर्यंत काहीतरी पॉझिटिव्ह निर्णय एकूणच होईल अशा पद्धतीची अपेक्षा जे उदय सामंत आणि गिरीश महाजनांना आहे. आज सकाळपासून हे दोन्ही मंत्री गोकुळ गीतेंना आपली जे उमेदवारी मागे घेऊन महायुतीचे जे एकूणच जे अधिकृत कॅन्डिडेट आहेत नरेंद्र तरडे त्यांना हे पाठिंबा द्यावा अशा पद्धतीचे प्रयत्न सुरू आहेत. पण अद्यापही या प्रयत्नांना जे यश आले नाहीये. पण संध्याकाळपर्यंत एकूणच सकारात्मक निर्णय होईल अशा पद्धतीची अपेक्षा आहे. आणि त्यामुळे संध्याकाळपर्यंत काय होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. ठीक आहे, धन्यवाद किरण दिलेल्या माहितीबद्दल.